अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो कर्माने राहतो ना त्याला उपवाससुद्धा पावतात, व्रतसुद्धा पावत असतं. आणि आता नवरात्री आलेली आहे ना, आणि या नवरात्रीच्या वेळेमध्ये जेव्हा आपण घट स्थापना करतो आणि घट बसल्यावर देवपूजा का करायची नसते? घटस्थापना केल्यावर देवपूजा का करू नये? देवदोष निर्माण होतो का? हे नवरात्रीचं फळ निष्फळ ठरतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, ती आज आपल्याला या निरूपणामध्ये मिळणार आहेत. म्हणजे घटस्थापनेच्या काळामध्ये घट बसल्यावर देवपूजा का करायची नसते ना, ते आता आपण पाहणार आहोत. दरवर्षी आपण मोठ्या भक्तिभावानं नवरात्र साजरी करत असतो. घराघरामध्ये देवीची स्थापना केली जाते, पण कधी या नियमांकडे कधीच लक्ष दिलं जात नाही की नवरात्रीच्या या दिवसामध्ये घट बसल्यानंतर देवांची पूजा करणं थांबवलं जातं. असं का बरं होतं? यामागे काही धार्मिक कारण आहे का, किंवा हा फक्त अंधश्रद्धेचा भाग आहे, की यात लपलेलं आहे एक गूढ आध्यात्मिक रहस्य? याचं उत्तर आहे ना, आज आपण शोधणार आहोत. हा विषय फक्त धार्मिक नाही, तर आपल्या ऊर्जेच्या जगाशी जोडलेला आहे. देवीची आराधना, घटस्थापनेचं तत्वज्ञान आणि नवरात्रीचा हा कालखंड आहे ना, हे सर्व अतिशय गहन आणि शक्तिशाली आहे. आता घटस्थापना म्हणजे काय? म्हणजे नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेपासूनच होते ना. घट म्हणजे काय बरं? ते फक्त एक कळश नाही, तर तो देवीचा आसन आहे. घटामध्ये भरलेलं पाणी हे समुद्राचं प्रतीक मानलं जातं. त्यावर ठेवलेला नारळ म्हणजे जीवनाचा उगम आहे, आणि मातीमध्ये पेरलेले अंकुर आहेत ना, ते म्हणजे सृष्टीची वाढ आहे. आणि हा घट म्हणजे मातृशक्तीचं जिवंतच रूप आहे ना. म्हणून घट बसल्यानंतर देवी स्वतः त्या घटामध्ये आवाहन करून विराजमान होते, असा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे ना. घट बसवल्यानंतर घरातील वातावरण, घट बसवल्यानंतर घरातील ऊर्जा आहे ती पूर्णपणे बदलते. नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना आहे, म्हणून घर देवीच्या शक्तीचं केंद्र बनतं. वातावरण एक सूक्ष्म तेज पसरतं. घरातील प्रत्येक कोपरा आहे ना, तो सकारात्मक ऊर्जेने झगमगतो. यावेळी घट बसवलेलं घर म्हणजे एक प्रकारे देवीचं मंदिर बनून जातं. जिथे देवीचा वास असतो तिथे दुसऱ्या देवतेची स्वतंत्र पूजा करणं योग्य मानली जात नाही. म्हणून घट बसवल्यानंतर देवपूजा का करू नये ना, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यामागे अनेक कारणं सांगितलेली आहेत. देवीची ऊर्जा घटामध्ये स्थिर असते, आणि त्या काळात देवीचं पूजन हा एकमेव केंद्रबिंदू असतो. इतर देवांची पूजा केली ना, तर ते केंद्रबिंदू ती ऊर्जा विखुरते. आणि घट म्हणजे अखंड दीपच आहे ना. जसा अखंड दिवा चालू असतो, तसा घटामध्ये देवीचा अखंड वास असतो. इतर पूजा केली ना, तर त्या अखंडतेमध्ये बाधा निर्माण होते. आता देवीला पहिला मान म्हणजे नवरात्रीत देवी हीच आद्यशक्ती मानली जाते. त्यामुळं इतर देवांचा पूजन नंतरच, म्हणजे सूक्ष्म लहरींचा परिणाम घरात देवीची स्पंदने स्थिरावतात. इतर पूजनामुळे लहरींमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. म्हणून देवी भागवत पुराणामध्ये या घटस्थापनेचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे मार्कंडेय पुराणातील ही कथा आहे ना, की दुर्गा सप्तशीतील नवरात्रीचा उगम आहे. त्या ऋषींनी सांगितलेले नियम, घट बसवल्यानंतर केवळ देवीची उपासना करावी. कथांमध्ये असं सांगितलेलं आहे की जे लोक घट बसवल्यानंतर इतर देवता पूजतात त्यांना पूर्ण फळ मिळत नाही. आणि आजसुद्धा आपण पाहतो की आपण उपवास करतो, व्रत करतो, पण आपल्याला अजूनपर्यंत पूर्ण फळ मिळालेलं आहे का?
अजिबात मिळालेलं नाही. जोपर्यंत हे नियम तुम्ही व्यवस्थित तुमच्या मनामध्ये बिंबवत नाहीत ना, जोपर्यंत तुम्हाला सत्यता माहीत होत नाही, तोपर्यंत तुम्हाला पूर्ण फळसुद्धा मिळणार नाही. म्हणून या घटस्थापनेच्या दरम्यान काय करावं? दररोज देवीची पूजा, आरती, जप, 9 दिवस उपवास किंवा सात्विक आहार या देवीच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना आहे. आणि घरातील इतर देवतांना फक्त मनाने नमस्कार करा, पण औपचारिकता पूजा नाही. जर कोणी चुकून पूजा केली ना, तर परिणाम पूजा म्हणजे पूजा निष्फळ होण्याची शक्यता असते. घरात अडथळे निर्माण होतात, मतभेद निर्माण होतात, तणाव वाढतो ना. काही ठिकाणी तर असं सुद्धा मानतात की देवी नाराज होऊन इच्छित फळ देत नाही. हा नवरात्रीचा काळ आहे ना, हा केवळ उत्सव नाही, तर हा काळ आहे ना ऊर्जा जागृतीचा. देवी ही शक्ती स्वरूप आहे. आता घट म्हणजे ऊर्जा केंद्र आहे. घरात एक आभामंडळ तयार होतं आणि त्या मंडळामध्ये इतर देवतांची पूजा मिसळली ना, तर ऊर्जेचं संतुलन बिघडतं. आता परंपरा काही कारणानंच बनवलेल्या आहेत आणि घटस्थापनेनंतर इतर देवांची पूजा का करू नये हे आता आपल्याला स्पष्ट झालं असेल. कारण घट म्हणजे देवीचं आसन आहे आणि नवरात्रीचं देवीचं वर्चस्व मान्य करून केवळ तिचीच उपासना करायची असते. असं केल्यानं देवी प्रसन्न होऊन घरात सुख, समृद्धी, शांती, आरोग्य प्रदान होतं ना. म्हणून आपण सर्वांनी ही परंपरा काटेकोरपणे पाळावी आणि इतरांना सुद्धा सांगावी. आता घटस्थापनेनंतर देवीची ऊर्जा आहे ना, ती एकाग्र राहावी म्हणून इतर देवपूजा त्या निषिद्ध आध्यात्मिक कारण आहे ना, ते म्हणजे घट म्हणजे देवीची ऊर्जा आसन. घट बसल्यावर घरात देवीचे सूक्ष्म स्पंदने स्थिरावतात. जरा आपण त्याच वेळी इतर देवता पूजल्या ना, तर त्या ऊर्जेचं केंद्र विखुरतं. जसं एखाद्या आरशावर प्रकाश टाकला तर तो एका ठिकाणी एकाग्र झाला की तेजस्वी किरण होतो ना, पण वेगवेगळ्या दिशांना वळवल्यावर त्याची तीव्रता कमी होते. तसंच देवीची ऊर्जा देखील आहे. म्हणजे हे पौराणिक आधार आहे ना. देवी भागवत पुराणामध्ये म्हटलंय की नवरात्र काळे देवी स्थिरा भोवती कलशे, अन्य देव पूजनेन तस्या प्रसादो न लाभते. म्हणजे नवरात्रीच्या काळात देवी घटांमध्ये स्थिर होते. इतर देवांची पूजा केली ना, तर तिचा पूर्ण प्रसाद मिळत नाही. आता नवरात्रीत देवीला पहिला मान, कारण तिचा आदिशक्ती आहे. आध्यात्मिक कारण म्हणजे नवरात्र हा शक्तीचा उत्सव आहे. या काळात सृष्टीचं संचालन करणारी आद्यशक्ती म्हणजेच महालक्ष्मी आहे, महासरस्वती आहे, महाकाळी आहे, यांची उपासना केली जाते ना. त्यामुळं इतर देवतांचा मान आहे ना, या नऊ दिवसांमध्ये स्वतः देवीच घेत असते. म्हणजे मार्कंडेय पुराणातील दुर्गा सप्तमीमध्ये देवांनी म्हटलं आहे की या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तैसे 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 नमो नमः. जी देवी सर्व प्राण्यांमध्ये शक्तीच्या रूपाने आहे, तिला शतशः नमस्कार. म्हणजेच नवरात्री काळामध्ये सर्व देव स्वतः शक्तीची आराधना करतात. म्हणून भक्तांनीही फक्त देवीच पूजावी. इतर देवांची पूजा केल्यास ऊर्जेचं संतुलन बिघडतं. आध्यात्मिक कारण म्हणजे घटस्थापनेनंतर घरात एक ऊर्जा मंडळ तयार होतं. या मंडळामध्ये देवीची दैवी आभा आहे ना, ती 9 दिवस स्थिर राहते. जरा आपण इतर देवांना पूजलं ना, त्यांचे मंत्र म्हटले, तर मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी येतात आणि संतुलन बिघडतं ना. त्यामुळे परिणाम अपेक्षाप्रमाणे मिळत नाही. म्हणजे एकेकाळी एका राजानं घट बसवल्यावर चुकून शिवपूजा केली, पण त्याला यश मिळालं नाही. नंतर ऋषींनी सांगितलं, या नवरात्र काळामध्ये आहे ना, सर्व देवता स्वतःही देवीची पूजा करतात.
तेव्हा इतरांची पूजा केली तर देवता कृपा करत नाही, अशा गोष्टी अजिबात करू नये. घटस्थापनेनंतर इतर देवता पूजन टाळा. घटाच्या जवळ मांस, मद्य, कांदा, लसूण अजिबात नेऊ नका. घटाजवळ काळे कपडे घालून पूजा करू नका. नवरात्रीमध्ये घटाच्या खोळीत झोपू नका. स्त्रियांनी लक्ष देऊन ऐका, कारण हा नवरात्रीचा उपवास आहे ना, हे नवरात्रीचं व्रत आहे. त्या स्त्रिया भरपूर प्रमाणामध्ये करत असतात. स्त्रियांनी हे नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत, कारण स्त्रिया आहेत ना, हा भरपूर प्रमाणामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात उपवास करतात. म्हणून जे नियम सांगितलेले आहेत की आपण कधी कुठे बसावं, कधी कुठे काय बोलावं, या गोष्टीवर सुद्धा ते फळाचं माध्यम असतं. जर आपल्याला फळ पूर्ण पाहिजेत असेल, पूर्ण हवं असेल, तर आपण 9 दिवस एकदम शांत बसावं. जेवढं कमी बोलता येईल ना तेवढं कमी बोलावं. जर तुम्ही कमी बोललात ना तर तुमचं मन देवीच्या पूर्ण नामस्मरणामध्ये राहील. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जास्त बोलणं सुरू केलं, कारण हे 9 दिवस आहेत ना, जर तुम्ही निरंतर उपवास पकडत असाल तर तुमच्या या वैखरीला टाळा लावायला हवा. म्हणजे या वैखरीतून अपशब्द निघू नये. म्हणून कुणाशी जास्त 9 दिवस बोलू नका. एकदम मौन पत्करा. जेवढं तुम्ही मौन पत्कराल ना तेवढं तुम्हाला प्रभाव देवीचा तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होईल. म्हणून हे देवीचं फळ आहे ना, हे पूजेचं फळ आहे, ते आपल्याला 100% मिळणार आहे. पण आपण त्या कर्मांमध्ये राहायला हवं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या 9 दिवसांमध्ये पती पत्नीने संबंध अजिबात ठेवू नका. जर तुम्ही उपवास पकडलेला असेल ना तर हे 9 दिवस थोडे दूर राहा. बघा, तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच फायदा होणार आहे, 100% फायदा होणार आहे. फक्त कर्मात राहून पूजा करा, तुमचा उपवास फळाला लागेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.